11 जून 2021 रोजी जाफराबाद पंचायत समिती कार्यालयासमोर दैनिक पुढारीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वामनराव पाबळे यांच्यावर वाळू माफियांनी वाळूच्या बातम्या का छापतो असं म्हणून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात पाबळे यांच्यासह इतर जण मारहाणीत जखमी झाले असून जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। गेल्या वर्षभरापासून वाळू माफियांनी दहशत निर्माण केली असून यामध्ये महसूल आणि पोलीस प्रशासन सहभागी आहे का? समाज हितासाठी पत्रकारांनी अवैध उत्खननाबाबत आपल्या दैनिकातून बातमी प्रकाशित केल्यामुळे इतर पत्रकारांना देखील त्रास सहन करावा लागतोय। दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत असून वाळू चोरीचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे। अशा या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे आणि दैनिक लोकमतचे पत्रकार चंद्रकांत पंडित यांनी आवाज उठवला। त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत संबंधित फरार आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळेस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भोकरदन तालुका अध्यक्ष रविरस लोखंडे, जाबेर पठाण, विशाल आसवार, त्याचबरोबर गोकुळ सपकाळ, सय्यद सलीम, समाधान तेलंगरे, हरी बोराडे, तेजराव दांडगे, अनिल तांडगे, नारायण हिवाळे, ज्ञानेश्वर सपकाळ, हरीश सपकाळ, हरिदास गवळी, गणेश खिस्ते आदी यावेळेस उपस्थित होते। हद्दीतलं एखादं जे सगळ्यात शांत आणि चांगलं गाव आहे ते गाव आमची बदली झाली तरी बघून पण होत नाही। बरोबर, ते गाव बघूनच होत नाही। त्याचं कारण असं आहे की तिथं कधी भांडण होत नाही, मारामाऱ्या होत नाही, तिथं आम्हाला घटनास्थळ पंचनामा करायला जावं लागत नाही, कधी आरोपी शोधायला जावं लागत नाही। तिथले पोलीस पाटील वगैरे मीटिंगला आले तर त्यांना आम्ही विचारतो, ते सांगतात शांतता आहे। आणि सगळ्यात जास्त ओळख कुठल्या गावाची होते तर जे सगळ्यात द्वाड गाव आहे, हो ना, ही वस्तुस्थिती आहे। तिथल्या गल्ली गल्लीची माणसं माहीत असतात। परवा जाफराबाद येथील एक उमदे पत्रकार आमचे मित्र ज्ञानेश्वर पाबळे माऊली यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या हरामखोर लोकांनी अमानुष प्रकारचा असा हल्ला केलेला आहे। आणि हे आतापर्यंत असे बरेच हल्ले छोटे मोठे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात पत्रकारांवर झालेले आहे। माझी प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की परवा झालेल्या या पाबळे यांच्यावरील जे हल्लेखोर आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी। नसता आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।